खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वपक्षीयांनी बळ दाखविले। आमदार दिलीप मोहिते विरोधी 10 संचालक माध्यमांसमोर। बाजार समितीमध्ये सभापती उपसभापती आमचाच होणार, सर्वपक्षीयांनी ठणकावून सांगितले। गेली 18-19 वर्ष निष्ठेने काम केलं, एवढंच काय तर मला सभापती करण्याचा शब्द दिला, मग काय झालं? आमदार मोहिते गटाकडे सध्या पैसेवाल्या संचालकांनाच सभापती पद दिलं जात आहे। संचालक अशोक राक्षे यांनी आमदार मोहिते यांना केलं लक्ष। शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही म्हणून मी दिलीप मोहिते गटापासून स्वतःहून दूर झालोय। मी स्वखुशीने सर्व पक्षीयांसोबत, माझ्यावर कोणाचाही दबाव नाही। संचालक सयाजी मोहिते आपल्या भूमिकेवर ठाम। गेल्या वर्षभरात सभापतींनी अपमानास्पद वागणूक दिली। आमदार दिलीप मोहितेंवर अजिबात विश्वास राहिलेला नाही। संचालक महेंद्र गोरे यांनी मांडली बेधडक भूमिका। विरोधकांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून निवडणुकीला स्थगिती मिळवली। संचालक अनुराग जैद यांचे बाजार समिती निवडणूक स्थगितीवर भाष्य। आम्ही 10 संचालक एकजुटीने असल्याचंही केलं विधान। निवडणुकीवरील स्थगिती हा आमचा विजय, आमदारांच्या पायाखालची वाळू सरकली। संचालक माणिक गोरे यांचं मोठं विधान। बाजार समितीमधील आमची भक्कम बाजू म्हणजेच विधानसभेला आमदार पराभूत होण्याची लक्षणं। आमदार हे बाजार समितीचे सभापती आहेत, उपसभापती आहेत, संचालक आणि सचिवही तेच आहेत। बाजार समितीची मासिक सभा आमदारांभोवती फिरतेय। महिला संचालक क्रांती सोमवंशी यांच्या विधानानं खळबळ। बाजार समिती ही सहकारी संस्था असली तरी आमदारच चालवतायत, संचालक सागर मुरे यांचा दावा। आमच्या संपर्कात मोहिते गटाचे आणखीन 3 संचालक। बाजार समितीच्या मासिक मीटिंग वर्षभरात काही तासात उरकली असेल। सभापती उपसभापती हे रबरी शिक्के। संचालक सोमनाथ मुंगसे यांची परखड भूमिका। सर्वपक्षीय 7 संचालकांचा विचार हा शेतकऱ्यांना न्याय देणारा, म्हणूनच विरोधी 3 संचालकांची साथ मिळाली आणि परिवर्तन घडणार। युवा संचालक सुधीर भोमाळे यांची भावना। बाजार समितीमधील नव्या पदाधिकारी निवडणुकीच्या माध्यमातून खेड तालुक्याचं राजकारण बदलणार। सभापती निवडीचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर निश्चित होणार। संचालक विजयसिंग शिंदे यांचं थेट विधान।